हरे कृष्ण. आपलं घर पवित्र हे कशा पद्धतीने करायचं हे आज आपण या व्हिडिओ मार्फत शिकणार आहोत. आपलं घर पवित्र हे फक्त रंगरंगोटी करून किंवा फर्निचर करून होत नाही, तर आपलं घर पवित्र हे भगवंताच्या कथेने, भगवंताच्या नामस्मरणाने आणि भगवंताच्या महाप्रसादाने होतं. म्हणून सदैव लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण होत आहे की नाही, माझ्या घरामध्ये भगवंताच्या नामाचा गजर होतो की नाही, त्याचबरोबर भगवंताच्या कथा माझ्या घरामध्ये होतात की नाही आपण बघितलं पाहिजे, आणि भगवंताचा महाप्रसाद आपल्या घरामध्ये होतो की नाही. ज्यावेळेस आपण अन्न बनवतो, अन्न शिजवतो, त्यावेळेस लगेचच ते नैवेद्य रूपानं भगवंताला अर्पण केलं पाहिजे. असं केल्यानं तो बनवलेलं अन्न हे महाप्रसाद बनतं. म्हणून भगवत कथा, त्याचबरोबर भगवत नाम आणि भगवत महाप्रसाद या तीन गोष्टी केल्यानं आपलं घर हे पवित्र होतं, हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. अधिक मास चालू आहे, या अधिक मासामध्ये या तीन गोष्टी करा, तुमचं घर हे पवित्र होऊन जाईल. घरामध्ये सुख, शांती आणि आनंद सर्वत्र पसरेल आणि सगळ्या चिंता नष्ट होतील. धन्यवाद.